यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे राजेश जाधव प्रेम सद्गुरू क्लासेस. एक आता बोर्ड एक्झाममध्ये डिटर्मिनर्स नावाचा एक टॉपिक पडला होता. डिटर्मिनर्स त्याच्यावर थोडीशी चर्चा करणार आहे. तर माझा चॅनल तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. असा डिटर्मिनर्स नावाचा टॉपिक. डिटर्मिनर्स मध्ये आर्टिकल्स, या डिटर्मिनर्स मध्ये जवळजवळ त्या डिटर्मिनरचे 5 टाइप्स पडतात. पहिला आहे आर्टिकल्स मध्ये जातो. आर्टिकल्स मधला ए, एन आणि द हे आर्टिकल्स तुम्हाला माहितीच आहे. ए किंवा एन किंवा द आर्टिकल्स मी तुम्हाला शिकवलेच आहे. दुसरा आहे तो डेमॉन्स्ट्रेटिव्ह, दर्शक सर्वनाम असतात. दिस, दॅट, दीज, दोज. सेंटेन्स मध्ये दिसलं उचलायचं, लिहायचं. पोसेसिव्ह आहेत. पॉझेसिव्ह मध्ये माय, युअर, हिज, हर, हिम हे डिटर्मिनर्स पोसेसिव्ह मध्ये पडतात. क्वांटिफायर्स म्हणून आहे चौथा. फ्यू, सम, मेनी, वन, टू ची क्वांटिटी सांगितली जाते. फ्यू, सम, मेनी, 1, 2, 3, 4, 5, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ हे क्वांटिफायर्स आहेत. डिटर्मिनर्स बोललं जातं. डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणून आहे. एव्हरी, ईच, आयदर, नायदर, बोथ, ऑल एक्सेट्रा. डिस्ट्रीब्युटिव्ह मध्ये एव्हरी, ईच, आयदर, नायदर, बोथ, ऑल हे दिसलं की त्याला म्हणायचं डिटर्मिनर्स. आता अचानक आलेला प्रश्न थोडासा वर्षभरामध्ये आपण ऐकलेला असतो आणि अचानक येतो, तो रिव्हिजन मध्ये राहतो आपला. असं झालेला सोपा टॉपिक आहे. इथे काही सेंटेन्स दिलेले आहेत डिटर्मिनरचे. वेअर इज द न्यूजपेपर असं सेंटेन्स दिले. तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल, वाटलंच तर पहा एकदा. व्हिडिओ पॉज करा. पॉज करून काय करा, वहीमध्ये तुमच्या नोट करा. एक 5 ते 7 मिनिटाचा टॉपिक आहे. प्रश्न आहे वेअर इज द न्यूजपेपर आणि इथे प्रश्न विचारला आहे पिक आउट डिटर्मिनर्स. काय पिक आउट डिटर्मिनर्स दिसत असेल तुम्हाला, पहा. वेअर इज द न्यूजपेपर याच्यामधला या सेंटेन्स मधला डिटर्मिनर्स पिक करायचा आहे. प्रश्न बघा असाच बोर्ड एक्झाम मध्ये पडला. वेअर इज द न्यूजपेपर, तर याच्यातलं डिटर्मिनर्स पिक करायचं आहे. डिटर्मिनर्सचे आपण 5 टाइप पाहिले. आर्टिकल, डेमॉन्स्ट्रेटिव्ह, पॉझेसिव्ह, क्वांटिफायर, डिस्ट्रीब्युटिव्ह. दॅट्स द डिटर्मिनर्स. मग आर्टिकल याच्यामध्ये पहा इथे द आलेला आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं आपण डिटर्मिनर्स. पिक करायला लावले, उचलायला लावले. सेकंड सेंटेन्स मध्ये पहा डू यू वॉन्ट दिस बॅग आहे, म्हणजे नाउनच्या अगोदर हे नाउन आहेत सगळे. न्यूजपेपर, बॅग हे काय नाउन आहेत. त्या नाउनच्या अगोदर येणारे जे आहेत ते सगळे डिटर्मिनर्स आहेत. पहा न्यूजपेपरच्या पुढे द आले, द. इथं बॅगच्या पुढे काय आलेलं आहे दिस, म्हणून डिटर्मिनर कुठला बसेल इकडे दिस, कारण डेमॉन्स्ट्रेटिव्ह आहे. कधी कधी तुम्हाला म्हणतील असे सुद्धा पिक आउट डेमॉन्स्ट्रेटिव्ह. पिक आउट डेमॉन्स्ट्रेटिव्ह. अरे बापरे, कधी ऐकलं पण नाही टॉपिक. पिक आउट डेमॉन्स्ट्रेटिव्ह. मग डेमॉन्स्ट्रेटिव्ह म्हणजेच दिस, दॅट, दीज, दोज. अजून पिक आउट डिटर्मिनर्स. तिसरा सेंटेन्स आहे देयर आर सम लेटर्स हियर फॉर यू. दिसत असेल तुम्हाला, पहा एकदा नीट फाईन. देयर आर सम लेटर्स हियर फॉर यू असं तुम्हाला सेंटेन्स दिलंय तिसरं. आणि देयर आर सम लेटर्स, इथं लेटर्स हे नाउन आहे, त्याच्या पुढे दिलेलं आहे डिटर्मिनर आहे. ते जाते ते क्वांटिफायर्स मध्ये जाते. सम लेटर्स सांगितले, सम लेटर्स, म्हणून इथे सम जे आहे ते काय आहे तुमचं डिटर्मिनर. इथे सुद्धा पहा दिस इज हर रिपोर्ट. नाव दिस इज हर रिपोर्ट. आता याच्यामध्ये सुद्धा आपला तुमचा डिटर्मिनर्स पडतोय, तो म्हणजे कुठला पडतोय डिटर्मिनर्स तुमचा पॉझेसिव्ह सुद्धा पडतोय किंवा तुमचा आर्टिकल पण पडतोय. तर इथे आपण काय घेऊया डिटर्मिनर्स तुमचा बरं घेऊया. इथे ऑल माय फ्रेंड्स केम टू द पार्टी. ऑल माय फ्रेंड्स, फ्रेंड्स नाउन आले, त्याच्या पुढे फॉलो केलाय डिटर्मिनर्स. कुठला आलेला आहे ऑल. ऑल हा कशामध्ये बसतोय डिस्ट्रीब्युटिव्ह मध्ये बसतोय. डिस्ट्रीब्युटिव्ह, त्या डिस्ट्रीब्युटिव्ह मध्ये बसतोय म्हणून काय करायचं हा डिटर्मिनर्स आहे.
आता 2025च्या बोर्ड एक्झाम मध्ये पडलेलं सेंटेन्स आहे हायर लँग्वेज मध्ये. सेंटेन्स आहे पहा, आय हम्बली ऍक्सेप्ट दिस अवॉर्ड ऑन बिहाफ ऑफ ऑल सच मैत्रीज. प्रश्न आहे, पिक आउट डिटर्मिनस. दिसत असेल तुम्हाला व्हिडिओ, तुम्ही वाटलंच तर थांबवा, पॉज करा, नीट पहा. बोर्ड मध्ये पडलेलं हे 2025च्या बोर्ड एक्झाम मध्ये पडलेलं सेंटेन्स आहे. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, आय हम्बली ऍक्सेप्ट दिस अवॉर्ड ऑन बिहाफ ऑफ ऑल सच मैत्रीज. तर याच्यामध्ये प्रश्न काय विचारलाय, पिक आउट टू डिटर्मिनर्स. पिक आउट टू डिटर्मिनर्स. ह्याच्यामध्ये दोन डिटर्मिनर्स बसलेले. नाउन याच्यामधलं पहा, इथं अवॉर्ड आहे. या अवॉर्डच्या पुढे काय आहे, तुमचा डिटर्मिनर्स कुठला आहे, दिस. तर इथे काय घेऊया आपण, दिस घेऊया. समजते ना मी काय म्हणतोय? हा, ओके ना? ओके. आय हम्बली ऍक्सेप्ट दिस अवॉर्ड ऑन बिहाफ ऑफ ऑल सच मैत्रीज. अजून याच्यामध्ये सच मैत्रीज ऐका, त्याच्या पुढे आलेला एक टॉपिक आहे, तो म्हणजे नाउनच्या पुढे काय आहे तुमच्या ऑन. म्हणजे हे दोन डिटर्मिनर्स तुम्हाला लिहायचे होते आणि तुम्हाला किती मार्क्स मिळवायचे होते एक्झाम मध्ये, 2 मार्क्स मिळवायचे. फक्त 2 वर्ड्स लिहायचे होते दिस आणि, याला म्हणायचं डिटर्मिनर्स. पहा एकदा पुन्हा, व्हिडिओ पॉज करा, थांबवा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून प्रॅक्टिस करा, सांग करा. तर धन्यवाद, फार आभारी आहे.